ठाणे महानगरपालिकेच्या नव्या आयुक्तांनी स्वीकारला पदभार. स्मार्ट सिटीत नव्या प्रकल्पांचा संकल्प. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार सौरभ राव यांनी आज स्वीकारला. नव्या आयुक्तांनी ठाणे शहराला स्मार्ट सिटीच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका स्मार्ट सिटी प्रकल्पात नवीनतम तंत्रज्ञान आणि सुविधांचा समावेश करून शहराचे सौंदर्यीकरण आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने प्रयत्नशील असेल. आयुक्त सौरभ राव यांनी विशेषतः ठाणेकरांच्या पाणी टंचाईच्या समस्येवर लक्ष केंद्रित केले आहे. ते म्हणाले की येणाऱ्या काळात ठाणेकरांना पाणी टंचाईच्या समस्येपासून सुटका प्रदान करणे हे आमचे प्राधान्य असेल. त्यांच्या आधारे शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्याचे तसेच पाणी संधारण्याचे उपाययोजना करण्याचे दिशानिर्देश देण्यात आले आहे. या नव्या दिशेने ठाणे महानगरपालिका चालली असून ठाणे शहराच्या विकासात आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कार्यान्वयात नवीन अध्याय सुरू होण्याची अपेक्षा आहे. ठाणे हा एक अत्यंत डायनॅमिक सिटी आहे आणि या सिटीमध्ये काम करण्याचं मला जे दायित्व देण्यात आलेलं आहे तो माझ्यासाठी एक खूप महत्त्वपूर्ण दायित्व आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आव्हान आहे. आणि निश्चितरित्या या सिटीमध्ये काम करत असताना या सिटीचा डायनॅमिझम, या सिटीचे जे नागरिक आहेत त्यांचे ॲस्पिरेशन्स, त्यांची अपेक्षा तो पूर्ण करण्याचा मी सर्वकष प्रयत्न करेन. प्रोजेक्ट्स मीडियम टर्म आणि लाँग टर्म प्रोजेक्ट्स याच्यावर माझा फोकस राहणार आहे आणि हे प्रोजेक्ट्स आणणे याच्यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या रेव्हेन्यूमध्ये इम्प्रूव्हमेंट करणे हा सुद्धा माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण चॅलेंज असणार आहे आणि माझा एक प्रायोरिटी एरिया असणार आहे. बघरे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेनंतर देशभर आंदोलनाची लाट. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर देशभरात विशेषतः ठाण्यात आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर उतरून आम आदमी पार्टीच्या समर्थकांनी भाजप विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. आम आदमी पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी जाहीर केले की जर केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आले तर ते जेल भरो आंदोलन छेडण्यासाठी तयार आहेत. त्यांच्या मते ही अटक राजकीय द्वेषातून केली गेली आहे आणि न्याय प्रक्रियेचा भंग आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि समर्थक देशभरातील विविध भागांतून न्यायाची मागणी करत आहेत. पोलिसांनी आंदोलकांना शांततेचा सल्ला दिला आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अवांछित घटना टाळण्यासाठी
कडक उपाययोजना केल्याचे सांगितले. देशभरातून येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये काही लोकांनी ईडीच्या कारवाईचे समर्थन केले तर काहींनी ती निंदनीय ठरवली. या घटनेच्या परिणामांवर देशाचे लक्ष लागून आहे तर राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 नरेंद्र मोदी होश में आओ होश में आओ होश में आओ अमित शाह होश में आओ होश में आओ होश में आओ मोदी शाह मुर्दाबाद आम आदमी पक्षाचे लोकांनी निवडून दिलेल्या दिल्लीतल्या 2 कोटींचं प्रतिनिधित्व करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल यांना मोदी सरकारने काल ईडीची कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे. अरविंद केजरीवाल ही एक व्यक्ती नाहीये. अरविंद केजरीवाल हा एक विचार आहे आणि म्हणून देशभरातले कोट्यावधी नागरिक, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि अरविंद केजरीवाल हा विचार आहे. व्यक्तीला तुम्ही अटक करू शकता पण विचाराचा अटक करू शकत नाही. आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण केजरीवाल बनलेलो आहोत. इथे जमलेले सगळे लोक आणि सोशल मीडियावरती व्यक्त होतात. काल रात्रीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शेख चिल्ली झालेले आहेत. शेख चिल्ली जसा ज्या झाडाच्या फांदीवर बसलेला तिथं तो फांदीवरती कुल्हाडीने तोडत होता, तशा पद्धतीने नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या राजकीय जीवनातली ही अत्यंत मोठी चूक केलेली आहे. आणि म्हणून आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलेलो आहोत. करा आम्हाला अटक, तुमचे तुरुंग कमी पडतील एवढ्या पद्धतीने जनता, पक्षाचे कार्यकर्ते सगळे रस्त्यावर उतरतात. आणि म्हणून आज ठाण्यामध्ये आम्ही हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हटलं जातं, इथे आम्ही प्रोटेस्ट करतोय, या घटनेचा निषेध मग करतोय. आणि देशातलं जे हुकुमशाह सरकार जे आहे, मोदी सरकार हे हुकुमशाह सरकार आहे, त्याने डोकं ठिकाणावर नाहीये. आणि म्हणून आता ज्या निवडणुका आहेत आपण बघतोय की मोदी सरकार यांचं काय घोषणा होती की अबकी बार 400 पार. तर अबकी बार 400 पार मोदी सरकारची नाही, अबकी बार 400 पार इंडिया आघाडीचे होणार आहेत. आणि म्हणून घाबरलेले मोदी आणि शाह आणि भारतीय जनता पक्ष आता आमच्या मुख्यमंत्र्यांना अटक करतात. कारण जर अरविंदभाई केजरीवाल जर प्रचाराला लागले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर देण्यासारखं काही आहे. आणि म्हणून देशातले एकमेव मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात आणि म्हणून त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे. या तुरुंगाच्या घटनेचा आम्ही संविधानिक मार्गाने कंटिन्युअसली आम्ही प्रोटेस्ट करू जोपर्यंत ह्या सरकारला सत्तेतनं उलथवत नाही. पुढच्या महिन्यापासून निवडणूक होते तर संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचून आम्ही जनजागृती करणार आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की ह्या तानाशाही हुकुमशाही सरकारला सत्तेतनं उकडून बाजूला फेकल्याशिवाय या देशातील कोट्यावधी जनता शांत बसणार नाही. पूर्ण देश पंजाबमध्ये देशभरात लागू होणार होतं, पण ह्या भ्रष्ट तानाशाही सरकार, बीजेपी सरकारची जसं आचारसंहिता लागली आणि अरविंद केजरीवालला असं काही गुन्हा केलेला नाही, असं काहीच नाही. एका देशाचा पंतप्रधान बीजेपी फक्त कोणाला घाबरतो, अरविंद केजरीवालच्या विचारांना. पण करोडो अरविंद केजरीवाल निर्माण झाले आहे हे आम्ही तुमच्या चॅनलवरून सांगतो. त्यांचे विचार तुम्ही तुरुंगात ठेवू शकत नाही, बांधू शकत नाही. गडकरी रंगायतन येथे ठाणे लोकसभा युवा महाराष्ट्र अभिमान मेळाव्याचे आयोजन. गुरुवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे, शिवसेना उबाटा युवा सेनेचे महाराष्ट्राभिमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले, पूर्ण इंडिया आघाडी वारंवार सांगते आहे की देशाची लोकशाही संकटात आहे. यावर शिक्कामोर्तब झाले आहे कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या केसमध्ये अटक केली आहे आणि पूर्ण देशात हा पॅटर्न राबवण्यात आला आहे. जो कोणी भाजपाच्या विरोधात बोलतात, मोदीच्या विरोधात बोलतात त्यांना ईडी, CBI, इन्कम टॅक्स अशा केंद्रीय एजन्सीमार्फत जेलमध्ये टाकले जाते. आता त्याच्या विरोधात जनताच आवाज उठवणार आहे आणि इंडिया आघाडीच्या मागे उभी राहणार आहे. आमचे निष्ठावंत वाघ राजन विचारे साहेब यांच्या प्रचारार्थ आज युवा सेना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युथ काँग्रेस या तिघांचा एकत्रित मेळावा पार पडला. आपण सारे त्याला उपस्थित होतात. आपण पाहिलं की सभागृहाच्या बाहेरपर्यंत गर्दी ही वाहत होती. युवकांची खूप मोठी फौज ही राजन विचारे साहेबांच्या पाठीमागे उभी आहे
आणि जनता तर त्यांच्या मागे आधीपासून होतीच आणि त्यामुळे गेल्या वेळी त्यांचा जो विजय झालेला त्याहूनहीपेक्षा मोठा विजय येणाऱ्या 2024च्या लोकसभेमध्ये होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते ज्या पद्धतीने ही संपूर्ण लढाई लढतायत एक सामान्य शिवसैनिक म्हणून आम्हाला सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे आणि त्यामुळे ते जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांच्या प्रचारार्थ बोलवतील आम्ही 100% सगळे इकडे येऊ. तेच आहे की मी परवा देखील म्हणालेलो की एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून लांब झाल्यानंतर केवळ त्यांची कमी भरण्याकरता हा सगळ्या भाजपचा कटाटोप सुरू आहे. जेव्हा उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना ही भाजपसोबत होती तेव्हा या कोणाचीही कधी भाजपला गरज पडली नाही. केवळ 2 पक्षांच्या जोरावर 44-45 जागा आम्ही जिंकत होतो. पण आता उद्धव ठाकरे साहेब सोबत नाहीत म्हणून आधी एकनाथ शिंदे आणि 40 आमदार शिवसेनेचे फोडावे लागले तरी कमी भरता आली नाही. मग अजितदादा आणि 40 आमदार राष्ट्रवादीचे फोडावे लागले तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता आली नाही. मग त्यांना काँग्रेस फोडावी लागली तरी त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता आली नाही आणि आता त्यांना मनसेला सुद्धा सोबत घ्यावं लागते. त्यामुळे 2019ला एका चुकीमुळे आज त्यांना किती मोठं भारी नुकसान होतंय हे आता भाजपला कळून चुकलं असेल. कुठेतरी मान्सूनला देखील नक्कीच आजपर्यंत जैन समाज गुजराती समाज मोदी साहेबांना आदराने पाहत होता. पण ज्या पद्धतीने मनसेनी अगदी उघडपणे जैन समाजाचे देरासर असतात त्याच्या बाहेर मच्छी मांस पकडलं होतं आणि संपूर्ण त्या धर्माचा जो काही अपमान केलेला तो अपमान आता मोदी साहेबांपेक्षा धर्म मोठा की मोदी साहेब मोठे हे आता जैन समाज ठरवेल आणि 100% जर मनसेसारखा एखादा पक्ष हा भाजपसोबत जात असेल तर आजपर्यंत उत्तर भारतीय आणि जैन समाज हा जो काही भाजप स्वतःचा गड मानत होती तो गड यावेळी 100% ढासळणार.